आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे पाण्यावर मृत अवस्थेत आढळून आला तरुण। खडकवाडी येथील 36 वर्षीय तरुण मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर पासून बेपत्ता झाला होता। पोंदेवाडी खडकवाडी तालुका आंबेगाव या दोन्ही गावाच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाच्या काठावर बेपत्ता तरुणाचे कपडे सापडल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही। नितीन नारायण सुकरे वय वर्ष 36 राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव असून खडकवाडी गावचे माजी उपसरपंच एकनाथ सुकरे यांचा तो पुतण्या आहे। नितीन सुकरे हा मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला होता। काल दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते। बुधवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे चपला मिळून आल्यानंतर माननीय उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली। पारगाव पोलीस व घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे प्रमुख धनंजय कोकणे व टीम यांच्या वतीने नितीन सुकरे याचा बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही। गुरुवारी सकाळी 7:30 वाजता खडकवाडी गावचे पोलीस पाटील संपत डोके, सरपंच अनिल डोके, नितीन डोके यांनी पाहिले असता पाण्यावर तरंगलेला मृत अवस्थेत नितीन सुकरे याचा मृतदेह आढळून आला असून सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी दिली। प्रतिनिधी समीर गोरडे, आंबेगाव।